सकाळची हलकी ऊन त्या डोंगरांच्या पहाडांच्या झोपड्यांवरती पडत होती. ते तेच बिखरलेलं गाव होतं जिथे ना वीज होतं, ना नेटवर्क, नाही कोणती आधुनिक सुविधा. सुरेश जो गावातला सगळ्यात जास्त शिकलेला पण बेरोजगार व्यक्ती होता. तो उठून दरवाजापर्यंत येतो. जमिनीवरती पडलेल्या एका चिठ्ठीने त्याचं लक्ष घेतलं. त्याने चिठ्ठी उचलली आणि मनातल्या हलक्या इच्छेने त्याने ते उघडली. ही एक नोकरीचं लेटर होतं, ते पण एक पॅरिसच्या एका कंपनीमधून. सुरेशच्या डोळ्यामध्ये पहिल्यांदा एक चमक आली. तो धावतच आपल्या बिमार आईकडे जाते, जी चारपाईवरती खोकलत होती. आई, बघ मला नोकरी मिळाली, ते पण रेल्वेमध्ये. कंपनीवाल्यांनी माझं पासपोर्ट आणि तिकीट पण पाठवलंय. अरे, पगार सुद्धा खूप छान आहे. सुरेशची आई शांत होते. तिचे डोळे भरून येतात. बाळा, काय मी तुला ह्याच्यासाठी शिक्षण दिलं होतं की तू विदेश जाऊन. मी विचार करत होते की तू शिक्षण करून गावाला बदलशील. आईच्या शब्दांनी क्षणभरसाठी गावाच्या हवेला शांत केलं होतं. पण सुरेशच्या आतमध्ये शहर आणि शहरातलं राहणमान हे पूर्ण आतपर्यंत गेली होती. बस कर आई, हा मागासलेला गाव कधीच नाही बदलणार. मला हा मौका नाही सोडायला पाहिजे. मी बिमार आहे बाळा. चिंता नको करू आई, तू ठीक होशील. मला जाऊ दे, हा मौका मला परत नाही मिळणार. खूप समजावून सांगितल्यानंतर आईने भारी मनाने त्याला इजाजत दिली होती. दुसऱ्या दिवशी सुरेश आपला मित्र आणि पूजा नकुलला विदाई घेऊन पॅरिसला निघून जातो. पॅरिसने सुरेशला पहिल्यांदा आधुनिक दुनियेचा स्पर्श दिला होता. त्याने मन लावून काम केलं आणि काही महिन्यातच खूप पैसा कमवला. शहरातल्या भागदौडीमध्ये तो एवढा गुंतून गेला होता की त्याला आपल्या आईचा हालचाल माहिती करून घेणंही लक्षात नाही राहिलं. एका संध्याकाळी तो सुट्टी घेऊन आयफेल टावर बघायला निघून गेला. संध्याकाळची वेळ होती आणि टावर रोशनीने पूर्ण जगमगत होतं. जगभरातली लोक त्याला बघण्यासाठी तिथे उभे होते, जसं की कोणत्या अद्भुत चमत्काराच्या समोर असेल. सुरेशही त्या गर्दीमध्ये उभा होता, पण त्याच्या मनामध्ये काहीतरी खालीपण होतं. शेवटी याच्यामध्ये असं काय आहे? उंच तर आहे, असं टॉवर तर मी माझ्या गावात पण बनवू शकतो. पण दुसऱ्या क्षणामध्ये त्याचे डोळे भरून आले. त्याला आईच्या रोशनीच्या गोष्टींची आठवली. तीच रोशनी ज्याच्या गावामध्ये लोकांनी त्यांना कधीच नाही बघितलं होतं. खरंच, माझ्या गावामध्ये पण असा उजेड असता तर लोक तिथे पण आले असते. ती नेहमी आई असंच बोलत होती. त्या रात्री त्याचं मन एकदमच तुटून गेलं होतं. त्याचं मनही कामामधून पूर्णपणे उठून गेलं होतं. आईच्या आठवणी, गावातल्या क्षणांनी त्याला परत येण्यासाठी भाग पाडलं. शेवटी सुरेशने ती नोकरी सोडून दिली आणि भारत जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सुरेश आपल्या गावी परत आला तेव्हा त्याचे पाय तिथेच थांबले. गाव पूर्णपणे डुबून गेलं होतं. भीषण बाणने पूर्ण घराला तोडून टाकलं होतं. गावातली लोक दूर कुठेतरी तंबूमध्ये राहायचे आणि ही गोष्ट त्याला अजिबात सहन नाही झाली. पूजा आणि नकुल धावतच त्याच्या जवळ येतात. सुरेश, तुझ्या गेल्यानंतर खूप मोठी बाढ आली आणि सर्व काही नष्ट झालं. सर्वच संपलं आणि सरकारनेही काहीच मदत नाही केली. सुरेशचे डोळे भरून येतात. आणि आई कशी आहे? पूजाचा स्वर हा तुटला होता. बाढच्या पाण्यामध्ये तुझी आठवण काढत काढत निघून गेली. आम्ही तुला खूप संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कंपनीवाल्यांनी संदेश पोचवलाच नाही आणि तू सुद्धा काही निरोप नाही दिलास. सुरेशचं सगळं काही तिथेच थांबलं. तो जोरजोरात रडायला लागला. आईचं बोलणं, आईचं दुःख आणि आईची वाट हे सर्व काही त्याच्या आतमध्ये परत येत होतं. त्याला असं वाटलं की पॅरिसच्या रोशनीने त्याला पूर्णपणे अंध केलं होतं. सुरेश टेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या गावातल्या लोकांमध्ये जाऊन त्यांना बघायला लागला आणि त्यांचं दुःख आणि त्यांचं राहणीमान मनापासनं महसूस करायला लागलं. आणि शेवटी त्याने आपल्या आईला आठवण काढून परत एकदा रडायला चालू केलं. आता रडून काही फायदा नाही सुरेश. सुरेशने डोकं पकडलं. मला आता माझ्या आईचा एक एक शब्द लक्षात येतोय. मी त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेल. मी गावामध्ये लाईट्स परत आणेल. पूजाने हळूच आवाजामध्ये बोलली, आता असं संभव नाही होणार सुरेश. बाढ एवढी भयानक होती की आम्हाला गाव खाली करावं लागलं. सरकारचे अधिकारी आले होते. त्यांनी बोलले आहेत की ती जागा आता राहण्यालायक राहिली नाही.
यासाठी तर आम्ही तंबूमध्ये आहे. या शब्दांनी सुरेशला आतमधून पूर्ण तोडून टाकलं. त्याला भानच नाही राहिला आणि त्याच्या चेहऱ्यावरती फक्त विचार होता. दुसऱ्या दिवशी तो चुपचाप आपल्या मित्रांबरोबर गावाच्या देखभालीमध्ये लागला. तुटलेली गोष्टी उचलणं आणि तोडलेलं सामान सांभाळणं आणि लोकांना हिंमत देणं. आणि नंतर एका सकाळी सूरजच्या हलक्या किरणावरती सुरेशच्या चेहऱ्यावरती एक चमक आली. माझ्या डोक्यात एक योजना आहे. पूजा चकित होऊन बोलते, कोणती योजना? जेव्हा मी पॅरिसमध्ये होतो मी आयफेल टॉवरला बघितलं होतं. त्याच्यामध्ये काहीच नवीन नव्हतं, पण लोक त्याला जसं काही जादुई मानत होते. विश्वास ठेवा, तसं टॉवर आपण आपल्या गावात पण बनवू शकतो. नकुल मागे हटतो. काय पागल झालायस काय? आणि बनवलं तरी काय? इथं लोकांकडे राहायला जागा नाहीये. सुरेशने मोठा श्वास घेतला. हीच तर गोष्ट आहे. आपण एक असं आयफेल टॉवर बनवू ज्याच्यावरती पूर्ण गाव असेल. आपलं गाव त्याच नावाने जाणलं जाईल, आयफेल टॉवरमय गाव. सुरेशच्या आवाजामध्ये दृढ निश्चय होता. त्याची गंभीरता बघून पूजेच्या चेहऱ्यावरती भरोसाची चमक आली. जर हे तुझं स्वप्न आहे तर या स्वप्नामध्ये आम्ही तुझा साथ देणार. सुरेशने आपल्या ओल्या मातीला हातात घेतलं, ज्या मातीने कधी तिच्या आईच्या पायांना रस्ता दिला होता. त्याने लवकरच त्या मातीला सुकवण्याचा प्रयत्न चालू केला. तो लाकडी आणि दगडांच्या सहाय्याने अस्थायी हीटर चालू केलं. त्यांना सुकवायचा आणि मग त्याला बांधून मजबूतीचा जमीन तयार करायचा, जेणेकरून टावरची बुनियाद कोणत्याही बाळची वाट न बघता उलट त्यांना चुनौती देईल. पॅरिसमध्ये कमवलेल्या प्रत्येक रकमेला त्याने त्या टावरच्या नीव उभी करण्यासाठी लावून दिला. लोहेची जाळी, स्टील स्टड्स, हाय ग्रिप्स बोल्ट आणि हलके वजनाचे फ्रेम, सर्व काही पहाडच्या उंचीपर्यंत ढवून आणले गेले. गावातली लोक थकून दमायचे, पण सुरेश नाही थांबायचा. तो दिवस रात्र काम करायचा. टावरची ठाचे वरती व्हायला लागले. काही हप्त्यानंतर जेव्हा टावर अर्धा बनला तेव्हा लोक त्याला दुरून बघून हैराण झाले. पूजाने टावरला बघताच हळू आवाजात बोलली, जर हे बनलं तरी तर आपण ह्यावरती गाव कसं बनवणार? शेती, गाव, गलिया हे सगळं कसं होईल? सुरेशच्या चेहऱ्यावरती हलकसं हास्य आलं. सगळं होईल. जर मजबूत इच्छाशक्ती असेल आणि विश्वास स्वतःवरती असेल तर सर्व काही होईल. टावरची लांबी जशी जशी वाढत गेली, सुरेशची उमेदही वाढली. त्याने वरच्या मजलीवरती स्टील ग्रिड प्लॅटफॉर्म टाकलं. त्यावर ते लाईफ लॉकिंग टेक्निकने मॉड्युलर घर बनवले गेले, हलके आणि मजबूत, भूकंप विरोधित. वरती एक छोटंसं शेती बनवल्या गेले, ज्यावरती मातीचे विशेष पोर्टेबल झाडं ठेवले गेले, ज्यावरती गावातली झाडं उगायला लागली. किनाऱ्यावरती गावाचं एक छोटंसं क्षेत्र बनवलं गेले, जिथे धान्य जमा करून सुरक्षित ठेवण्याची रचना केली गेली. नमीला वरती पाठवण्यासाठी पायपिंग सिस्टीम बनवल्या गेली, जिथे खाली सोलर लाईटी लावल्यामुळे पूर्ण टावरवरती रात्री पूर्ण दिव्य चमक पसरायला लागली. तो दिवस आला जेव्हा टावर पूर्णपणे बनून तयार झालं. सर्व गावातली लोक एकत्र जमा झाली. टावर त्यांच्या डोळ्यामध्ये एखाद्या चमत्कारीसारखं चमकत होतं. सुरेश, पूजा आणि नकुल शिडी चढून वरती पोहोचले. त्यांच्या मागे पूर्ण गाव, म्हातारे, मुलं, बायका आणि माणसं उमेद घेऊन वरती चढत होते. जसंच ते सर्व वरती पोहोचलेत, सर्वांची डोळं एकदम उघडीच राहिली. वरती एक खरं गाव होतं. शेती होती, खलियान होते, घरं होती आणि पाण्याची टाकीही होती आणि सोलर रोशनी सुद्धा. आणि त्या हवेमध्ये गावातल्या त्या जुन्या मातीची सुगंधही होता. मुलं हसत खेळत तिथे धावत होते. म्हातारे रडलेत आणि म्हाताऱ्यांनी हात जोडले आणि पूजाने हळू आवाजात बोलली, सुरेश, तुम्ही असंभवला संभव करून दाखवला आहे. सुरेश आकाशाकडे बघत राहिला, जसं की आपल्या आईची डोळे कुठेतरी तिथे चमकत असेल. काही महिन्यातच आयपीएल टावरमध्ये पूर्ण गाव अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झालं. लोक तिकडे बघायला येतात आणि जडापासून तर त्याच्या चोटीपर्यंतचे फोटो काढायचे. गावाच्या शेतात फिरायचे, खलियान बघायचे आणि घरामध्ये बसून चाय सुद्धा घ्यायचे आणि चकित होऊन बोलायचे, असं तर पूर्ण जगामध्ये कुठंच नाही. गाववाले आता कोणत्या तंबूमध्ये नाही राहायचे, पण ते आकाशाच्या एकदम मधोमध राहायचे. ताजी हवा आणि रोशनी हे सर्व त्यांच्या डोक्यावरती होतं. सर्व जगामध्ये
हे स्थान एक अद्भुत प्रतीक बनलं होतं. एका मुलाची नियत आणि एका आईचं स्वप्न, गावाच्या आशेचं प्रतीक. काही दिवसानंतर सुरेश त्या टोकावरती उभा होता. आई, आता तुझं गाव अंधारात नाहीये. कधी कधी स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जग बघायची नाही, तर आपल्या गावाला परत बघण्याची गरज असते.